Welcome again, my dear students. Let's hear Newton's second law. So, the rate of change of the momentum of a body is directly proportional to the applied force and takes place in the direction in which the force acts. So, dear students, this is the statement of Newton's second law. So, let us understand the Newton's second law. The rate of change of momentum. आता आपण पाहिलं होतं लास्ट सेशनमध्ये व्हॉट इज द चेंज ऑफ मोमेंटम. येस, सो मोमेंटम चेंज इन द मोमेंटम आपण हे पाहिलं होतं, दॅट इज डेल्टा पी. सो रेट मीन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम मोमेंटम किती चेंज व्हायला लागला आहे. सो दॅट मोमेंटम चेंज इन द मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड टेक्स प्लेस इन डायरेक्शन इन विच द फोर्स ॲक्ट्स. म्हणजे समजा दिस इज द बॉडी. येस, आणि याचा डेल्टा P1 समथिंग काहीतरी असेल, सॉरी याचा P1 काहीतरी असेल. येस, दॅट इज मोमेंटम. सो आफ्टर अप्लाइंग सम फोर्स F, जेव्हा मी ह्या बॉडीवरती काही फोर्स अप्लाय करतो तेव्हा याचं जे मोमेंटम असणार आहे, लेट अस कन्सिडर द वेलोसिटी ऑफ द बॉडी विल गेट इन्क्रीज अँड द फायनल मोमेंटम बी द P2. So the delta P, that is change in the momentum. Change in the momentum आपण पाहिलं होतं. The change in momentum काय असणार आहे? The change in momentum will be equal to, so P2 minus P1. आता हे जे change in the momentum असणार आहे ना, that is delta P. So this delta P हा मोमेंटम किती चेंज होईल हा कोणावरती डिपेंड असतो? दॅट डिपेंड अपॉन द फोर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये किती चेंज येईल, सो दॅट इज डिपेंड अपॉन द अप्लाइड फोर्स. जेवढा जास्त तुम्ही फोर्स अप्लाय करताल तेवढा जास्त तुम्हाला इथं डिफरन्स मिळून जाईल. तुम्ही थोडाच फोर्स लावलात तर डेल्टा पी काय मिळेल तुम्हाला? छोटे मिळून जाईल, कारण वेलोसिटी इथं बॉडीची काय होईल? कमी होईल. येस, दॅट वी हॅव सीन इन लास्ट सेशन. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेल्टा पी. बरोबर. सो आणखी एकदा सांगतो मी, तुम्ही जेवढा जास्त फोर्स लावताल, येस जेवढा जास्त फोर्स लावताल म्हणजे काय होईल की इनिशियल मोमेंटम तर P1 आहे, सो P2ची व्हॅल्यू खूप जास्ती होऊन जाईल आणि P2 मायनस P1ची जी डिफरन्स असणार आहे तो पण आपल्याला जास्त मिळेल. म्हणजे डेल्टा पी आपल्याला काय मिळेल? जास्ती मिळून जाईल. येस, सो दिस फोर्स आय विल राईट हिअर द फोर्स दॅट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज इन मोमेंटम. आता चेंज इन मोमेंटम काही बुकमध्ये आपण असंही डिनोट करतो, डेल्टा पी. सो डेल्टा पी म्हणजे एक तर डेल्टा पी असंही लिहिता येतं, येस, किंवा DP असंही लिहिता येतं. इट स्टँड्स फॉर डेल्टा पी. बरोबर, हा पण एक नोटेशन आहे. सो चेंज इन मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय? चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे फॉर टाईम हाऊ मच देर इज अ चेंज इन युअर मोमेंटम. येस, सो मी कसं लिहिणार? द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो हाऊ वी आर गोइंग टू राईट दिस? फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल DP चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाईम. येस माय डिअर फ्रेंड्स, आता हा प्रोपोर्शनॅलिटीचा साईन आहे. हा जर मला फिनिश करायचा असेल किंवा काढून टाकायचा असेल, सो मला प्रोपोर्शनॅलिटी साईनचं जर इक्वेट करायचं असेल तर मला इथं काहीतरी K कॉन्स्टंट घ्यावं लागेल अँड DP बाय DT. येस, सो आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतील. प्रोपोर्शनॅलिटी साईनचं इक्वल साईनमध्ये कसं कन्वर्ट करायचं, K कॉन्स्टंट कसं करायचं, जस्ट अंडरस्टँड. दिस इज फॉर द अंडरस्टँडिंग. येस, अँड दिस कन्सेप्ट यू आर गोइंग टू स्टडी इन क्लास 11. हे सगळं आपल्याला क्लास 11मध्ये शिकायचं आहे. मी फक्त इथे इंट्रोडक्शन देतो आहे की प्रोपोर्शनॅलिटी साईनचं जर कन्वर्जन करायचं असेल, सो हाऊ यू आर गोइंग टू कन्वर्ट दी प्रोपोर्शनॅलिटी साईन इन टू इक्वल साईन. काय करायचं तुम्हाला? इक्वल टू करायचं आहे आणि त्यानंतर एक कॉन्स्टंट K द्यायचं आहे. येस, सो लेट अस कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ K इज इक्वल टू 1. सो F विल बी इक्वल टू DP बाय DT. मी इथं K ची व्हॅल्यू 1 आहे असं कन्सिडर करतो. येस, दिस इज आपल्याला फक्त इथं रिलेशनशिप सांगायचं आहे. आपण इथं फक्त एक रिलेशनशिप सांगण्यासाठी इथं येस डिस्कस करतो आहे. सो F विल बी इक्वल टू DP बाय DT. व्हॉट इट इज? F विल बी इक्वल टू DP बाय DT. येस, सो सेकंड लॉ आय विल रिपीट. सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला लक्षात घ्या. सेकंड लॉ सांगतो आपल्याला द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ अ बॉडीमध्ये चेंज इन मोमेंटम किती येईल? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे डेल्टा पी. बरोबर. सो चेंज इन द मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. तुमचा अप्लाइड फोर्स जेवढा जास्त असणार
तेवढं चेंज इन द मोमेंटम तुम्हाला मिळून जाणार. सिम्पल आहे. येस. अँड इट टेक्स प्लेस इन द डायरेक्शन इन विच द फोर्स ॲक्ट्स. आणि हे मोमेंटमचं डायरेक्शन कुठं असणार आहे, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स तुम्ही अप्लाय करताय, म्हणजे दिस विल बी द डायरेक्शन. सो दिस इज गोइंग टू बी डायरेक्शन, कारण फोर्स इकडून आहे, तर ह्याच दिशेने काय लागणार तुमचं, चेंज इन द मोमेंटम असणार. सो टेक्स प्लेस इन द डायरेक्शन इन विच द फोर्स ॲक्ट्स. येस. सो दिस इज द वन स्टेटमेंट. याच्यासाठी एक अल्टरनेटिव्हली वी हॅव द अनादर स्टेटमेंट. बरोबर. सो न्यूटन्स सेकंड लॉ आपण आणखी एका स्टेटमेंट मी सांगू शकतो. सो सी हिअर दी अल्टरनेट स्टेटमेंट. येस. सो इथे मी लिहितो ऑर. सो अल्टरनेटिव्हली सी how we can define or how we can state this in Newton's second law. It is the relationship between an object mass, its acceleration a and applied force, and it is given by force is equal to mass into acceleration. बरोबर. So Newton's second law काय सांगतो? So this is Newton's second law. Yes. So Newton's second law काय सांगतो? Newton's second law states that, so it is the relationship between what? An object mass m, its acceleration and the applied force, means force is equal to mass into acceleration. It will be what? Your Newton's second law. Yes. Now we will try to derive this force is equal to mass into acceleration. So I will write here derive F is equal to m into a. Yes. So this is very important derivation. This can be asked in your examination. बरोबर. एक्झाममध्ये भरपूर वेळेस विचारलं जातं, derive the expression force is equal to mass into acceleration. बरोबर. So let us discuss that derivation. So hope you are getting this Newton's second law. Yes. So Newton's second law, I will repeat. Newton's second law काय सांगतोय की चेंज इन द मोमेंटम असणार आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणासोबत असणार आहे, फोर्स सोबत. येस. व्हेरी सिम्पल. सो सी हिअर द फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हाऊ यू आर गोइंग टू डिराइव द फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आत्ता आपण डिफाईन केलं होतं दॅट फोर्स वी हॅव. आता आपण डिफाईन केलं होतं फोर्स इज डायरेक्टली और फोर्स इज इक्वल टू चेंज इन द मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो डी पी बाय डी टी. याला कसं म्हणायचं, हाऊ वी आर गोइंग टू प्रोनाऊन्स दिस, फोर्स इज इक्वल टू डी पी बाय डी टी. सो डी पीचं मिनिंग काय असतं, चेंज इन द मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू युअर चेंज इन द टाइम. येस. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो या क्वांटिटीला आपण फिजिक्समध्ये कसं डिफाईन करतो, सो डी पी बाय डी टी म्हणजे काय असणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हे सगळं तुम्ही क्लास 11मध्ये लर्न करणारच आहात. येस. सो जस्ट इट इज मी एक ॲक्टिव्ह नॉलेज म्हणून सांगतो. येस. सो डी पी बाय डी टी. सो आता पी म्हणजे काय असतं बघा, डी डिवायडेड बाय डी टी मी असं लिहितो, आणि पी म्हणजे काय असतं बघा, पी म्हणजे काय, मोमेंटम आहे. मोमेंटम म्हणजे काय असतं, सो वी नो मोमेंटम इट इज नथिंग बट इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. बरोबर. सो पीच्या ठिकाणी मी मास इंटू वेलॉसिटी लिहू शकतो. येस. सो डी डिवायडेड बाय डी टी. पीच्या ठिकाणी मी काय केलं, सो पी मला माहिती आहे, सिन्स पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, मी तेच लिहिलं. आता रेट ऑफ चेंज ऑफ मास अँड वेलॉसिटी. आता मास कधीच चेंज होत नाही आहे. सी अंडरस्टँड कन्सेप्ट. जेव्हा तुम्ही एखाद्या बॉडीला फोर्स अप्लाय करता, समजा या बॉडीचं मास आहे 2 kg आणि तुम्ही याच्याला जर फोर्स अप्लाय केला 10 न्यूटनचा, सो याचा मासमध्ये काय फरक पडत नाही डिअर स्टुडंट्स. येस. फरक कशामध्ये पडतो, याच्या पोझिशनमध्ये पडतो. इट विल कम इन व्हॉट, इन कम इन मोशन. बरोबर. इट विल कम इन मोशन. हा याच्यामध्ये काहीतरी वेलॉसिटी येईल. जर याची 0 मीटर पर सेकंद असेल तर याची वेलॉसिटी होऊन जाईल 5 मीटर पर सेकंद. 5 मीटर पर सेकंद. येस. सो दिस इज व्हॉट द फोर्स. फोर्स जेव्हा अप्लाय करतं तेव्हा मासमध्ये काही इफेक्ट होत नाही. मास विल रिमेन्स द कॉन्स्टंट. अंडरस्टँड वेल. बरोबर. येस. समजा तुम्ही खुर्ची एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जर ठेवलात, बरोबर, सो तुम्ही काय करताय, खुर्चीवरती फोर्स अप्लाय करताय. तुम्ही जेव्हा खुर्चीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर खुर्ची जी आहे इट विल कम इन द मोशन, बट खुर्चीचं जे मास असणार आहे ते मास कधीच रिड्यूस होणार नाही. येस. म्हणून when you apply the force there will be change in the velocity, not in the mass. बरोबर का. सो इथे वेलॉसिटीमध्ये चेंज होईल, द मास विल रिमेन्स द कॉन्स्टंट. सो इथे मी लिहू शकतो दिस मास इज कॉन्स्टंट. सो मास इज गोइंग टू बी रिमेन द कॉन्स्टंट.
मास कॉन्स्टंटच राहणार आहे, बरोबर. सो मी याला हा चेंज सांगतो आहे, रेट ऑफ चेंज, बरोबर ना. सो मास कॉन्स्टंट असणार, तो बाहेर घेणार मी. सो चेंज काय होणार, फक्त चेंज होणार डी डिवायडेड बाय डी टी. येस. सो मास बाहेर आला, सो दॅट डी विल कंबाईन विथ व्ही, म्हणजे चेंज इन द वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. येस. सो चेंज इन द वेलॉसिटी, सो मास इंटू डी व्ही बाय डी टी तुम्हाला माहिती आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी? सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम आपण डिफाईन केलं होतं त्याला ॲक्सेलरेशन. जर तुमच्या वेलॉसिटीमध्ये चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू सम टाईम, येस, सो दॅट विल बी कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. सो इथे मी लिहू शकतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. काय लिहू शकतो? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. व्हेरी इझी कन्सेप्ट, बरोबर. हे सगळ्या गोष्टी, ह्या क्वांटिटीज फक्त नवीन आहेत तुमच्यासाठी, पण डोंट वरी अबाउट दिस. येस, हे सगळं आपल्याला 11वीत शिकायचं आहे, पण एक जस्ट इंट्रोडक्शन म्हणून मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करतो आहे. सो मी रिपीट करतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हाऊ वी आर गोइंग टू डिफाईन? एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी. येस, मी कसं याला प्रोनाऊन्स करतो आहे? डी पी बाय डी टी. सो डी पी डिवायडेड बाय डी टी. सो डी पी स्टँड्स फॉर चेंज इन द मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन द टाईम. येस. सो डी डिवायडेड बाय डी टी, मोमेंटम पी म्हणजे काय असणार आहे? मास इंटू वेलॉसिटी, बरोबर. त्यानंतर मास हे कॉन्स्टंट आहे, मी इथे एक्झाम्पल घेतलं आहे, मास हे कॉन्स्टंट असतं. सो मास विल कम आउट ऑफ दिस ब्रॅकेट, म्हणजे मास इकडे आला, राहतं काय? डी व्ही बाय डी टी. आणि डी व्ही बाय डी टी म्हणजेच काय असतं? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे काय असतं? ॲक्सेलरेशन. सिम्पल. सो फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे? मास इंटू ॲक्सेलरेशन. सो दिस इज द डेरिवेशन फॉर न्यूटन्स सेकंड लॉ, दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. Now let's discuss here the new quantity, that is impulse. Yes, so let's see here impulse. Yes, IMPULSE. So it is impulse. So what it is? So I'll write here, the impulse is defined as your force multiplied by time it acts over. Yes dear students, so impulse म्हणजे काय असणार आहे? सो impulse म्हणजे असणार आहे the force multiplied by time. Yes, सो एखाद्या बॉडीवरती किती वेळासाठी फोर्स ॲक्ट होतोय. येस, सो द फोर्स मल्टिप्लाइड बाय दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज द इम्पल्स. So best example is your tennis racket. Yes, so tennis racket striking the ball, बरोबर का? जेव्हा तुम्ही लॉन टेनिस खेळता, सो इन दॅट केस युअर टेनिस रॅकेट जी असणार आहे, सो दॅट टेनिस रॅकेट स्ट्रायकिंग द बॉल. सिंपल आहे. आता टेनिस रॅकेट बॉलवरती स्ट्राईक करताना हा टेनिस रॅकेट फॉर अ सेकंड इट इज कंटिन्युअसली अप्लाइंग द फोर्स ऑन दॅट बॉल, बरोबर. म्हणजे जर मला मॅथमॅटिकली जर सांगायचं असेल ह्या गोष्टी, सो इम्पल्स कसा असणार आहे? सो इम्पल्स विल बी फोर्स मल्टिप्लाय बाय टाईम. सिम्पल असं लक्षात ठेवायचं. सो इट इज डिफाईन ॲज, सो इम्पल इज डिफाईन ॲज फोर्स मल्टिप्लाय बाय टाईम. सो फोर्स मल्टिप्लाय बाय टाईम, सिम्पल. आता फोर्स म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे की डेल्टा पी, चेंज इन द मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. सो दॅट इज फोर्स इंटू दिस टाईम. सो दिस टी विल गेट कॅन्सल. अँड द इम्पल्स म्हणजेच काय असणार आहे थोडक्यात? युअर इम्पल्स इज नथिंग बट इट इज अ चेंज इन मोमेंटम. येस, सो इम्पल्स विल बी व्हॉट? नथिंग बट इट इज अ चेंज इन मोमेंटम. येस, सो the impulse is nothing but it is again the change in the momentum, बरोबर. So what is its formula? So impulse is equal to, I will write again, so impulse is nothing but it is force multiplied the time. So that is called as the impulse. Yes, Newton's third law of motion. So the statement of this Newton's third law of motion is, to every action, yes, to every action there is always an equal and opposite reaction. Yes, so to every action there is always and
equal and opposite reaction. Yes, so to every action there is always an equal and opposite reaction. So we'll take here example. Suppose this is the wall. Yes, so this is, consider this is the wall. Yes, आणि समजा ह्या वॉलला, येस, सो हिअर इज वॉल, सो ह्या वॉलला समजा मी काय करतो, एक बॉल स्ट्राईक करतोय. येस, समजा हा बॉल आला. येस, सो लेट अस कन्सिडर दिस बॉल इज गोइंग टू स्ट्राईक ऑन दिस वॉल. येस, समजा हा बॉल ह्या वॉलवरती मी इथं असा फेकला. सो डिअर स्टुडंट्स, सी इट इज द ॲक्शन. येस, सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ, टू एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे हा बॉल मी याच्यावरती स्ट्राईक करणार. येस, स्ट्राईक केल्यानंतर बॉल जेवढा फोर्स अप्लाय करतोय ह्या वॉलवरती, ही वॉल तेवढाच फोर्स या बॉलवरती अप्लाय करणार आणि मग बॉल इट विल थ्रोन ऑर बाउन्स लाईक दिस. म्हणजे हा बॉल काय होणार आहे, हा असा ह्या डायरेक्शनमध्ये काय होणार आहे, बाउन्स होणार आहे. येस, गेटिंग ऑर नॉट. म्हणजे हा बॉल जेवढा फोर्स ह्या वॉलवरती अप्लाय करणार आहे तेवढाच इक्वल फोर्स हा वॉल ह्या बॉलवरती अप्लाय करणार आहे. येस डिअर फ्रेंड, सो आय विल रिपीट, टू एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. अपोजिट मीन्स वॉज डायरेक्शन ऑफ द फोर्स. बॉलचं डायरेक्शन, ह्या बॉलने अप्लाय केलेलं फोर्सचं डायरेक्शन इकडं होतं, त्याच्या अपोजिट डायरेक्शन काय असणार आहे, वॉलने केलेलं फोर्सचं असणार आहे. येस, सिंपल आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज असा हा ऑब्जेक्ट आहे, लेट अस कन्सिडर, आणि या ऑब्जेक्टवरती कन्सिडर करा की हा फोर्स एफ अप्लाय करतो आपण. सो द सेकंड ऑब्जेक्ट, सो लेट अस कन्सिडर दिस इज द सेकंड ऑब्जेक्ट. हा सेकंड ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टवरती एफ फोर्स ॲक्ट करतो. सो दिस विल बी कॉल्ड ॲज ॲक्शन. दिस इज कॉल्ड ॲज ॲक्शन. अँड ॲट द सेम इन्स्टंट हा जो ऑब्जेक्ट असणार आहे, दिस सेकंड ऑब्जेक्ट. येस, सो आय विल राईट हिअर दिस इज ए ऑब्जेक्ट अँड दिस इज बी ऑब्जेक्ट. सो बी ऑब्जेक्ट पण काय करणार आहे, सो बी ऑब्जेक्ट ऑल्सो इज गोइंग टू अप्लाय द फोर्स ऑन दिस ए ऑब्जेक्ट. सो दॅट इज कॉल्ड ॲज रिॲक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज रिॲक्शन. सो टू एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. येस, इक्वल अँड अपोजिट म्हणजे काय, जर फोर्स तुमचा 2 न्यूटनचा असेल ॲक्शन फोर्स, तर रिॲक्शन फोर्स पण किती असणार आहे, 2 न्यूटनचाच असणार आहे. बट देर विल बी द चेंज इन दी डायरेक्शन. दोघांचे डायरेक्शन काय असणार आहेत, अपोजिट असणार आहेत. सी, ॲक्शन डायरेक्शन असं आहे, रिॲक्शनचं डायरेक्शन असं आहे. येस डिअर स्टुडंट्स, नाव वी विल डिस्कस अबाउट दी ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस. येस, जे आता आपण पाहिले ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस. सी, ॲक्शन and reaction forces always act on different bodies. Yes, so action आणि reaction forces काय असतात, हे डिफरंट बॉडीवरती ॲक्ट होत असतात. सो आय विल टेल यू हिअर. सो हाच ऑब्जेक्ट मी काढतो, लक्षात घ्या. सो सिम्पल हा बॉल आहे, सिम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ए, आणि लेट अस कन्सिडर हिअर इज द ऑब्जेक्ट बी. येस, सो ऑब्जेक्ट ए आहे आणि ऑब्जेक्ट बी आहे, ऑब्जेक्ट बी. सो ॲक्शन जो असणार आहे, द ॲक्शन विल बी, इट इज गोइंग टू ॲक्ट ओव्हर द बी. ह्या बीवरती ॲक्शन होणार आहे. सो दिस विल बी ॲक्शन. सो बीवरती काय असणार आहे, ॲक्शन असणार आहे. आणि बी त्यानंतर ॲट द सेम इन्स्टंट या एवरती काय घडून येणार आहे, इट इज गोइंग टू ॲक्ट दी रिॲक्शन. बी कुणावरती, एवरती. म्हणजे ॲक्शन कुणावरती झाली, बीवरती झाली, आणि रिॲक्शन कोणावरती झाली, एवरती झाली. सो दी ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ऑलवेज ॲक्ट्स ऑन डिफरंट बॉडीज. डिफरंट बॉडीज म्हणजे काय, हे ॲक्शन एकावरती घडेल तर रिॲक्शन दुसऱ्यावरती घडणार आहे. ॲक्शन आणि रिॲक्शन एकाच बॉडीवरती कधीच घडत नाही. येस, सो कीप दिस कन्सेप्ट. येस, आय विल रिपीट. सो ॲक्शन आणि रिॲक्शन हे वेगवेगळ्या बॉडीवरती ॲक्ट होत असतात. असं कधीच होणार नाही की ॲक्शन रिॲक्शन एकाच बॉडीवरती. ए बीवर ॲक्शन करणार, बी एवर काय करणार, त्याच्या
इक्वल अपोजिट रिॲक्शन करतो. येस. सो समजा आता ए हा बी वरती फोर्स ॲक्ट करतोय, बरोबर. सो दिस विल बी इक्वल टू फोर्स ॲक्टिंग ऑन ए ड्यू टू बी. सो फोर्स ॲक्टिंग ऑन ए ड्यू टू बी, आपण कसं लिहिणार, फोर्स ए बी. सो फोर्स ॲक्टिंग ऑन ए ड्यू टू बी. सो दॅट विल बी इक्वल टू फोर्स ॲक्टिंग ऑन बी ड्यू टू ए. So this will be action and this will be reaction. This will be reaction. Yes. But direction will be opposite. So here it should be the minus sign. एक 2 न्यूटन असेल तर दुसरा काय असणार आहे, -2 न्यूटन असणार आहे. So understand this concept well. So what is FAB? This is the force acting on A due to B. And what is FBA? This is the force acting on B due to A. Yes, very clear. And the second thing is very important thing again, the action and reaction forces occur on the same instant. So I will write here action and the reaction forces occur at same instant. सेम इन्स्टंट म्हणजे काय, त्याच वेळी, बरोबर, त्या क्षणाला. म्हणजे ॲक्शन झाली की लगेच त्याच इन्स्टंटला रिॲक्शन पण घडणार. असं नसतं की ॲक्शन घडल्यामुळं रिॲक्शन झालं. कीप इन माइंड, ॲक्शन लगेच रिॲक्शन ॲट द सेम इन्स्टंट. सो देर विल बी नो कॉज फॉर दिस. सो आय विल रिपीट, ॲक्शन रिॲक्शन कसे घडतात, सेम इन्स्टंटला घडतात, त्याच वेळेस. येस, ॲक्शन घडला लगेच रिॲक्शन पण घडत असते. So this is about the action and reaction forces, that is Newton's third law. So what is Newton's third law? To every action there is always an equal and opposite reaction. Yes. So we will stop here for today.